आज वेळानं सुरुवात केलेली आहे कामाला पण आणि व्लॉगला पण। नमस्कार ताईंनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाओ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर आज सुट्टी तनुला, त्यामुळे वेळानंच उठले होते, त्यामुळे सगळं माझं पहिलं आवरलं। एक वेळचा चहा झालेला आहे, आता टॉयलेट बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता कपडे भिजत घालणार आहे। कारण काल बेडशीट काढली होती आणि रात्री कधी गरम पाण्यात भिजत घालायचं माझ्या लक्षातूनच गेलेलं, त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा आज बाकीची कामं आवरतोपर्यंत ही भिजतील, कारण हातानंच धुवायला लागते। मशीन काय माझं ते फक्त एकच बटन चाललं, बाकीचे बटनं बंद आहेत, टायमिंग डबल लागते, त्यामुळे हातानंच धुवायला लागते। चला तर पहिल्यांदा कधी कपडे भिजवून घेऊया। नवीन मी एक ऑनलाईन ड्रेस मागवलेला आहे, तर थोडासा कधी कलर जातोय असं वाटायला लागले, त्यामुळे तो वेगळा भिजत घातलेला आहे। चल रे बाहेर जा, आता ऊन पडले, जा जा बाहेर, जा बाहेर, जा बाहेर, जा जा बाहेर, मागवलं नको। इथं किचनमध्ये बघा रात्रीची भांडी वगैरे घासलेले लावायचे बाकी आहेत जाळीमध्ये। फक्त आता चहा झालाय आणि इथं रात्रीचं दूध ताजं आणलं होतं ते गरम करून ठेवलेलं आहे। थोडंसं उघडं ठेवूया, कारण आज थोडंसं गरमी वाटते आणि शिळं दूध थोडंसं होतं, ते पण मी गरम करून घेतलेलं आहे। आता म्हटलं दुसऱ्या वेळेचा चहा पहिल्यांदा घ्यायचा, त्यानंतर कामाला सुरुवात करायची। तर इथं बर्फ तयार होतोय, तर ट्रेमध्ये थोडंसं म्हटलं पाणी घालून ठेवायचं, कारण कसं आता गरमी थोडंसं मध्यंतरी असं सरबत वगैरे करायला लागलं अचानक, तर ते बरं पडतं ह्यासाठी। हर रास्ता कबूल है, कोई शर्त हो कबूल, तेरी जिद है सारी सारी बातें कबूल है, कबूल कबूल है। साहिबा तो तेरी छाँव में खुद को बुला कर छोड़ूं। तर इथं पहिल्यांदा चहा घेतला, त्यानंतर म्हटलं भात करायचा। त्यासाठी तांदूळ सुपातनं कसं आमचं गावाकडलं असल्यामुळे थोडंसं हात फिरवायला लागते आणि परवा दिलेलं आहे। कसं शक्यतो डब्यात ठेवताना मी परत एकदा सुपातून कधी निवडून ठेवते, म्हणजे घालताना फक्त थोडंसं बघितलं नाही बघितलं केलं तरी चालतं, पण हे अजून मी काय निवडून ठेवलेलं नाही, त्यामुळे सुपातून ताकडून घेतलं, निवडून घेतलं आणि भात ठेवला। त्यानंतर इकडे आता झाडू मारायला आलेले। आज काय फरशी पुसायचं काम नाही आहे, कारण काल माझ्या फरशा वगैरे मी सगळ्या पुसून घेतलेल्या आहेत, त्यामुळे एक दिवस आड फरशा पुसते आणि आज पाणी पण येणार नाही, त्यामुळे निवांत होतं। तर इथं पहिल्यांदा सगळं हॉल, किचन, रूम वगैरे सगळं घर झाडून घेतलं। झाडू मारल्यानंतर फुलं तसेच हातासरशी काढून आणली, देवपूजा करून घेतली। त्यानंतर इथं बघा, इथे पाय आहेत, इथं मला पायांचं सूप करायचं आहे। ते वाटीमध्ये मेंदू आहे, कारण मला मुंडी रक्ती पण करायची आहे। रक्ती आणलेली आहे ती मला मुंडीतच टाकायचं, म्हणजे रस्सा आणि सुक्का असं वेगवेगळं करायचं आहे। त्यामुळे ते सुक्कं करताना कधी रक्त टाकायचं, म्हणजे छान लागतं, आणि मेंदू तेलामध्ये टाकायचा। मला शक्यतो नॉनव्हेजमध्ये कधी मुंडी रक्ती जास्तीत जास्त आवडते।
तर इथं पहिल्यांदा कणी दोन्ही बाजूला म्हणजे पायाचं पण सूप करायला टाकलं होतं मी. कांदा चिरल्यानंतर फक्त गरम मसाला आणि कांदा वगैरे टाकून कणी ते पाय धुवून टाकायचं, हळद मीठ टाकून शिजवत ठेवायचं. जास्त वेळ शिजवायचं, कुकरमध्ये लावलं तरी 10-12 शिट्या द्यायच्या म्हणजे ते पायाचं सूप तयार होते अगदी साध्या पद्धतीनं. त्यानंतर मी इथं मुंडीचं मटण पण मिठातलं शिजत घातलेलं आहे, तेल कांदा हळद मीठ टाकून. आणि इथं आता बाहेर आलेलं आहे कारण मला पहिल्यांदा कपडे धुवून घ्यायचे. कपड्याचं एकदा काम आवरलं कणी अर्ध्यापेक्षा जास्त काम आवरल्यासारखं वाटतंय, नाही तर मग उगीचंच कपडे धुवायचं आहे असं होतं. म्हणून म्हटलं आणि ती मुंडी वगैरे शिजायला वेळ पण लागणार, अजून मसाला वगैरे करायचा बाकी आहे. पण म्हटलं पहिल्यांदा कणी कपडे धुवून घ्यायचे म्हणून मी बाहेर आलेले. आज काय पाणी येणार नाही त्यामुळे वरच्या टाकीलाच कणी पाईप लावलेले आणि कपडे धुवायला घेतलेले. कारण आज मी बेडशीट वगैरे पण धुवायचे, तनूच्या शाळेचा ड्रेस वगैरे, आणि मग घरची रोजची कपडे पण कणी तेवढीच थोडीशी म्हटलं मशीनला लावायला नको. क्विकचं बटन चालू आहे, क्विकला होतं आहे, पण म्हटलं तेवढंच आणि तेवढ्यासाठी ते मशीन लावण्यापेक्षा सगळीच हाताने धुवून टाकायची. नवीन म्हणून कवा घ्यायचं नाही, टिकणारं कंपनीचंच घ्यायचं. मी चौकशी केली त्यांनी, माझं जे आहे सॅमसंगचं आता 10 वर्ष झाली माझ्याला. त्यांनी 10 वर्षाची गॅरंटी दिली, 11 वर्ष चालू आहे. मग झालं की आता कितीतरी पकडणार, नवीन घेणार, ते द्यायला तर चांगलं. कितीपर्यंत आता हे असं घ्यायचं वरचं असं नाही, असं नाही केलं तर 22,000 करून वरचंच घेणार मी काय असं माझं असं द्यायला पण चांगलं. मी तर बघायचं आहे नाही. तर आता मला काय वाटलं हे दृष्टिकोन घ्यावं तर आणि बिघडणार अहो येणार बाई. मग 4 मशीन तरी मग आता धुणं पडले गं माझं, मला लई कंटाळ. मला मग आधी ते डबल टायमिंग लागते, डबल टायमिंग लाईट जाते, पाणी डबल जाते, आणि बारकी कपडे निघतात विकला खास वेळेला, मोठे कपडे नाही. माझं तर कुठं निघणार आहे. तर असू दे बाई, कामाच्या टायमाला आपलं दुखलं म्हणून तर बाहेर निघून जाऊ दे. वरचं चालते असं कुठल्या कंपनीत माहिती आहे किती कंपनी कुठल्या करू मग चांगलं चालते. म्हणजे एकदा बंद पडलं तर म्हणजे आपलं किंमत 5,000-6,000 लिहिले ते भेटते जाईनाच घेणार पाहिजे. रोज खायला बरं तर पडते. मला तर लेखा आता ते रंजना ताई घ्यायच्या चालू कुठं जाऊ तुम्ही नाही दानावर काय राहते, दानावर भात खायला, हां दानावर काय राहते, जेवायचं. इथं बघा हा ऑनलाईन ड्रेस मागवला होता. बघताना पण म्हणजे त्याचा रिव्ह्यू पण छान होता आणि बघताना पण थोडंसं असं जाडसर कपडा असेल असं वाटलं, पण ते कणी हातात आल्यानंतर एकदम असं म्हणजे मऊ आहे, पण कणी जसं दिसत होतं असं जाड कपडा तसा का वाटला नाही. आणि कलर पण जायला चालू झालेला आहे. बघूया आता म्हणजे पहिल्यांदा आहे म्हणून कलर जातोय का नंतर पण का कलर जाईल काय माहीत. पण थोडंसं कणी मला म्हणजे किमतीच्या वाण्यानं आहे बरा, पण बघताना मला जाड असा वाटला होता. ह्यावर माझा नवरा म्हणतोय इथं ऑफलाईन दुकानात गेलं की असली कपडे हातात पण घेत नाही, म्हणजे थोडंसं जरी असं पातळ वाटलं की नाही तरी मी घ्यायला बघत नाही, हे नको करते.
आणि आता ऑनलाईन आले तर आता काय करणार, कारण ऑनलाईन काय आपण हातात घेऊन असं बघू शकत नाही ताईनं, होय की नाही. त्यामुळे मग असं कधी कधी होतं फसल्यासारखं, पण एवढं पण नाही, किमतीच्या मानानं बरं आहे. पण जसं वाटत होतं झाड तसं काही नव्हतं. तर इथं माझे कपडे वगैरे झाल्यानंतर इथं मी आता मसाला करायला आलेले आहे, कारण मला आता फोडणीला देऊन वगैरे ते घ्यायला पाहिजे. बाकीचं अजून चपात्या वगैरे पण करायचे आहेत. चला तर ताईनं ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि ते घंटीचं बटन आहे ते टच करायचं आणि ऑलवर टच करायचं, म्हणजे जेणेकरून माझे जे रोज व्लॉग येत जातील ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला फोनवर येईल आणि तुम्हाला कळेल माझा आज व्लॉग आलेला आहे ह्यासाठी. चला तर ताईनं धन्यवाद.